सेकंड मनापासून स्वागत सर्व मित्र परिवार उपस्थित आहे आणि शेवटची मॅच आणि मॅच सुरू करा. परत बॅड लाईन झाल्यावरती आयोजक जबाबदार नाहीयेत. 4 ओव्हरची मॅच कारण सुपर ओव्हर साठी देखील टाइम राखून ठेवावा लागतो. असं नाही की आता वाजले 4:30 मग 5:15 झालेत आता, कारण एक ठराविक काळ असतो तो आयोजकांना राखून ठेवावा लागतो. दोन्ही संघाचे 12 खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे आहेत. फिल्डिंग टीमचा आलेला आहे. बॅटिंग टीमचा एक खेळाडू पाठवा इकडे, नाहीतर 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. एजे वारियर संघासाठी आपण जर पाहिलं गेलं दाखल कोण होताना पाहायला मिळतील. बॅटिंगची नावं सांगण्यासाठी लवकर यायचं ताबडतोब. आरिफ आलेले आहेत. आरिफ आणि प्रशांत मात्र पाहायला मिळतात बॉलिंग करण्यासाठी. मात्र गोलंदाज दाखल झाले पहिलं षटक टाकण्यासाठी. बॉलिंग ट्रॅक वरती असणार गोलंदाज मारुती कांबळे. पहिल्या ओव्हर मध्ये मात्र पाहायला जरूर मिळत आहे पहिलं षटक. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याचे 2 सितारे आमने सामने आहेत. पहिला बॉल इथे मात्र सामना करेल. आरिफच्या बॅटमधून हा फटका समोर खेळलाय. शतषक मध्ये तैनात असेल आणि इथे पहिली चूक होतीये. चुकीला माफी नाही. बॉल चाललाय सीमारेषा पार. दोस्ती चषक 2025 हस्ते हस्ते कट जाएंगे रस्ते. 4 धावा इथे पाहायला मिळत आहे. सुंदर असं मैदान सांगोला क्रीडा संकुल. 10 दिवसाची कडी मेहनत. खेळपट्टी देखील चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. माती विकेट, टन टनाटन विकेट. या वेळचा बॉल जर आपण पाहायला गेलं हा बॉल टाकायला काळीज लागतं, वाघाचं काळीज लागतं. सरप्राईज असा बाउन्सर इथे मात्र पाहायला मिळाला. स्लोवर डिलिव्हरी, स्लोवर बाउन्सर इथे पाहायला मिळाला. पहिला षटक चालू असेल. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. हो 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 आणखीन एक टप्पा पडला. बॉल बाहेर निघालाय. वळणदार आणि असरदार संपर्क नाहीये. अप्रतिम बॉल आपण नक्की पाहतोय. क्रिकेट हा नक्कीच हा खेळ आहे. खेळ नाही भावल्यांचा, खेळ आहे पराक्रमी योद्ध्यांचा. जिगरबाज योद्धे. ओ यावेळेचा फुलटॉ चेंडू कव्हरला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. पाठला केला जाईल. चेंडू मात्र पोहोचेल सरळ सीमारेषेच्या पार. 4 धावे जाडी. आरिफच्या बॅटमधून चांगला फटका. 4 ओव्हर मध्ये किती धावा मात्र पाहायला मिळणार आहेत. नामांकित संघ आपण पाहतोय. एका तालुक्यामध्ये 2 हे सितारे जे पाहायला मिळत आहेत. महत्वपूर्ण दिवस. माडगा 11 संघाने टॉस जिंकत प्रथमतः गोलंदाजीचा स्वीकार केला गेला. हो यावेळचा बॉल कडक फटका लॉंग ऑनला दिशेने क्षेत्ररक्षक 1 बाउन्स चेंडू चाललाय सीमारेषा पार. आरिफच्या बॅटमधून ब्रँडेड चौकार. पहिल्याचा खेळ मात्र सुरू असताना नक्कीच धावफलक जर पाहिलं गेलं 12 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. ट्रेन ऑन बोर्ड. 12 रन बन चुके हैं. पहला और यहाँ पे चलता आरिफ कच्ची बल्लेबाजी कर रहे हैं. 4 का मुकाबला. हर एक ओवर में दम लगाना होगा. मारुती आणि यावेळी देखील जर पाहिलं गेलं सुंदर असा कट केला बॉल. चांगला बॉल होता. गुड लेंथ टप्पा इथे मात्र सापडला गेला. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये आले ते 3 चौकार 12 धावा. अरे 3 चौकार खेळत एजे 11 जत या संघासाठी. सुंदर असं नियोजन आपण बघतायत. 8 संघ सोलापूर जिल्ह्यातले नामांकित मातबर संघ, शहरातील मातबर संघ आणि आपण जर पाहिलं गेलं तालुका निहाय गटामधले 2 हाफ म्हणजे 8 संघ तालुका निहाय गटातले 8. त्यामध्ये शहरातील देखील तब्बल आपण जर पाहिलं गेलं 4 हाफ पाहायला मिळाले. गावाचे देखील हाफ पाहिले तर आपण इकडे गोलंदाज सज्जाचं बॉलिंग ट्रॅकवर आपण जर पाहिलं गेलं कशा प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळते. पुढचा बॉल. यावेळचा पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेग डिलिव्हरी. क्षेत्ररक्षक तैनात. पहिला मासा गळाला. पहिला हादरा. फलंदाज मात्र तंबूचा शिकार. राम पुजारी. राम पुजारीनं ज्या प्रकारे या मैदानात बॅटिंग केली असणार आहे
बॉलिंग करत असताना आपण जर पाहिलं गेलं ना राम पुजारी कशा प्रकारची असेल कामगिरी. दोन मात्र ताकदवान जत तालुका सांगली जिल्हा आणि या क्रिकेटमधून आलेले दोन खेळाडू फार मानाची स्पर्धा खेळत आहेत. लाईव्ह प्रक्षेपण जर आपण पाहिलं गेलं tenniscricket.in वरती मध्ये सुरू असताना सांगलीमधून अनेक प्रेक्षक जुळले गेलेत कारण की दोन्ही संघ सांगली जिल्ह्यातले आहेत आणि मैदानात उभे असणारे आमचे देखील प्रेक्षक सांगोला क्रीडा संकुलवरती असणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मायबाप प्रेक्षकांचं दोस्ती चषकच्या आयोजकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. अण्णा गर्दे असतील, आसिफजी मुजावर असतील, अभय वाघेला असतील, संपूर्ण टीम आपण इथे पाहतोय. हो यावेळेस जर पाहिलं गेलं पुन्हा एकदा बेगीचा प्रयत्न अपील होताना पाहायला मिळते आहे. लाजबाब डिलिव्हरी इथे आपण नक्की पाहतोय. राम पुजारी हाथी घोड़े तोप तलवारे जंग तो तेरी फौज तो तेरी सारी है इन सब के ऊपर राम पुजारी सब पे ऊपर भारी है. लाजबाब कामगिरी पाहायला मिळते रामची. आणखीन एक राम 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 जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय. जसा रविवारचा दिवस महासंग्राम पश्चिम महाराष्ट्र सोलापूर क्रिकेटच्या पंढरीत सांगोला क्रिकेटच्या या मैदानात जेव्हा 14 तारीख चालू होईल ना सकाळचं सत्र 9 वाजता सामना असणार आहे. जिव्हाळा एकतपूरच्या समोर असते शिवरत्न मेडसिंगी. पहिला सामना असेल रविवारी ठीक सकाळी 9 वाजता. सुपर हिट. हो बिगीचा प्रयत्न होता आसिफ मात्र तिथे खेळ क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. एक सिंगल आली. दुसरा सामना असेल न्यू चॅलेंज हातीद वर्सेस विजयभाऊ केदार ब्रँड 11 11-11. तिसरा सामना असेल शोर 11 तुळजापूर वर्सेस एसपी दोस्ती कवटे महाकाळ. आणि शेवटचा सामना असेल विहान बिरमराठा सोलापूर वर्सेस या मॅचचा विजयी संघ. चांगला बॉल या नक्की पाहायला मिळतो. षटक क्रमांक जर आपण पाहिलं गेलं दुसऱ्या क्रमांकात सुरू असं एक चांगल्या प्रकारची कामगिरी गोलंदाजन करताना इथे पाहायला मिळाले. षटक क्रमांक 2 या ओव्हरला केवळ 3 धावा आतापर्यंत आल्या गेल्यात. स्कोरवरती आपण जर पाहिलं 15 धावा असणार आहे. दोन्ही संघ जर पाहिलं गेलं दिवसभर कष्ट केले गेलेत. धावसंख्या रिव्ह्यू नाहीये या मॅच साठी. पंच घेऊ शकतात. पंचांना जर इमर्जन्सी वाटली तर फार कारण वेळ नाही आपल्याकडे. आता सूर्य मावळत्या दिशेने चाललाय. षटक क्रमांक जर पाहिलं दुसरं नक्कीच आपण जर पाहिलं गेलं राम पुजारी मात्र बॉलिंग करत आहे. समोर जर पाहिलं गेलं टायगर ऑफ जत राम आणि आरिफ एकाच तोलमालचे खेळाडू. बिगीचा प्रयत्न यावेळेस मात्र राम पडलाय भारी. राम पडलाय भारी. जबरदस्त करतोय कामगिरी. षटक क्रमांक 2 मध्ये 2 मोठे हात दिले गेलेत. पहा मैदानाच्या आतमध्ये एक सक्सेसफुल षटक इथे आपण नक्कीच पाहतोय. षटक क्रमांक 2 आपण जर पाहिलं गेलं ना स्कोर कावरती रन संख्या 15 धावा इथे आपण नक्कीच पाहतोय. 2 विकेट आले. स्कोर कावरती जर पाहिलं 15 धावा धावपलकावरती नक्कीच 2 होच्यानंतर नक्की पाहायला 12 बॉल अजून बाकी आहेत. कशा प्रकारचा गिअर शिफ्ट केला दोन्ही संघामध्ये चांगले तगडे गोलंदाज आपण नक्की पाहतोय. चांगले फलंदाज देखील पाहायला मिळत आहेत. अभी नहीं तो कभी नहीं. बडे मॅच का बडा खिलाडी. मोठ्या संघांना पराभूत करावं लागतं. मोठ्या स्पर्धेत गेल्यानंतर आपण जर पाहिलं असं नाही की एखादे 2 मॅच जिंकले की चॅम्पियन झाले. टप्प्या टप्प्यात जिंकायचं असतं. टप्प्यात टप्प्यात कार्यक्रम करायचा असतो. जोपर्यंत ट्रॉफी मिळत नाही तोपर्यंत गावाचं आणि तालुक्यासाठी मात्र हे लढायचं असतं. षटक क्रमांक 3 ची सुरुवात करण्यासाठी अनिल आलाय. अनिल आलाय समोर जर पाहिलं बॅटिंग करण्यासाठी दाखल आहे. स्ट्राईकवर वीरेश तगडा खेळाडू आहे. सांगलीचा खेळाडू सांगलीचा टायगर. हो या बॅचचा बॉल पुन्हा एकदा बेगीचा प्रयत्न पायावरती बॉल होता. शतक मधाच्या चयनात असेल बॉल पर्यंत आला गेला. एक सिंगल आली आणि स्कोर कडे आपण नजर टाकूया. स्कोर झाला गेलाय. धावसंख्या आपण जर पाहिली गेली धावसंख्या असणार ती स्कोर कडवरती बनवल्या गेल्या त्या 16 धावा आपण धावपलकामध्ये नक्कीच पाहणार आहोत. दमदार अशी लढाई दोस्ती चषक 2025 सूर्य देखील आपण जर पाहिलं गेला मावळत्या दिशेने असणार आहे. सूर्यास्त होत चाललाय. कोणता संघ बाजी मारेल सर्वांचं लक्ष असेल या तालुका निहाय गटाकडे कारण खास करून सोलापूरची संपूर्ण टीम ही मॅच बघत असेल. वीर मराठा सोलापूर काल काय जबरदस्त खेळ झाला. संदीप
पवार सँडी प्रिन्स ऑफ सोलापूर या मैदान नक्की बरसला गेला. यावेळी डावखुरी खेळाडू अभि स्ट्राईक वरती सज्ज. पुढचा बॉल पाहिजे कशा प्रकारची कामगिरी करतायत. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज असणार आहे. आसमान में उड़ने वाले पंछी कभी तितलियों के साथ दिल नहीं लगाते. पुढचा बॉल हो 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 यावेळी जर आपण पाहिलं गेलं जबरदस्त बॉल भिंगरी भिर 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 करत बॉल विकेट कीपर कडे मात्र पाहायला मिळालाय. डॉट बॉल आहे, संपर्क नाहीये. अप्रतिम डिलिव्हरी इथे आपण नक्कीच पाहिली गेली. संपर्क नाहीये. अनिल चांगला बॉल पाहायला मिळाला अनिल कडून. उचललाय बॉल, लावा ताकद, आम्ही नाही वाकत. बॉल सीमारेषेच्या बाहेर चाललाय. 4 धावेसाठी अभिच्या बॅटपूट एक सनसनी प्रहार. दोस्ती चषक 2025 ब्रँडेड चौकार. धावसंख्या मात्र आता पुढे जाते. स्कोर आपण जर पाहिलं गेलं धावसंख्या मात्र असणार आहे ती 21 धावा ज्या धावपलकामध्ये मात्र पाहायला मिळणार आहेत. 20 आहेत. 3 बॉल 5 आले आतापर्यंत. 3 बॉल शिल्लक. पुढचा बॉल पाहूयात काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. हो आणखीन एक उचललाय बॉल. सत्तरशे मात्र तिथे तैनात असणारे सर्कल मध्ये बॉल मात्र पाहायला मिळालाय. एक सिंगल आलेले आहे. अनेक मित्र परिवार आपण इथे पाहतोय. खरं तर संपूर्ण दोस्ती स्पोर्ट्स देवा स्पोर्ट्स सांगोला हे आयोजक आहेत. धावसंख्यामध्ये स्कोर कडवरती नजर टाकूयात. 21 धावा. षटक क्रमांक 3 राम आणि अनिल. राम आणि लखनची जोडी पाहिली मात्र इथे राम आणि अनिल आपण जर पाहिलं गेलं राम आणि अनिल ही गोलंदाजीची जोडी आपण पाहतोय. समज जर पाहिलं गेलं दाखल होताना पाहिलं जतचा तालुकाचा मात्रबर खेळाडू विरेश तयार आहे. पुढचा बॉल हो विरेशचा हा बॉल उचललाय. क्षेत्ररक्षक आहे. अनिल आपल्या संघासाठी मात्र आणखीन विकेट घेऊन देतोय. विरेशला चालतं केलंय. विरेशला तंबूला धाडलं गेलंय. दबाव झेलावा लागतो. दबाव जो झेलणार तोच मात्र इथे विजयी ठरणार. षटक क्रमांक आपण जर पाहिलं गेलं मैदानात आज तिसरं कोणता एकतरी संघ जिंकणार. दोन्ही जत तालुक्याचे संघ आहेत. तालुक्यात क्रिकेट एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे की एक संघ तयार होत नाही. आज 3 संघ जत तालुक्याचे इथे खेळताना पाहायला मिळाले. सांगली जिल्हा 3 संघांनी आज नशीब आजमावलं. चौथा होता आपला सांगोल्याचा संघ. त्यांनी खूप चांगला खेळ दाखवला. 1 धावेने पराभूत झाले होते मित्रांनो. हृदय टोचतं, वेदना होतात. असं हे वेदना असतात त्या विसरता येत नाही. गोलंदाज साहेब पुढचा बॉल आपण पाहतोय. आणखीन एकदा यावेळी जर आपण पाहिलं गेलं एक चांगल्या प्रकारचा चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 धावपलकावरती जर पाहिलं गेलं ना केवळ आणि केवळ 20 धावा 21 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. पहिल्या ओव्हरला मात्र चांगली सुरुवात केली 12 त्या. दुसऱ्या ओव्हरला आपण जर पाहिलं गेलं केवळ 3 धावा खर्च केल्या गेल्या आणि षटक क्रमांक 3 मध्ये केवळ 6 धावा इथे नक्कीच खर्च केल्या गेल्यात. AJ 11 संघ जतवारीच्या समोर थोडासा हतबल झालाय असं म्हणावं लागेल. शेवटचं षटक कमबॅक करावं लागेल. मोठं षटक आता येईल का पाहूयात. काय घडताना पाहायला मिळतंय शेवटच्या अंतिम षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाते. उद्या तयारी दिवसभर असणार आहे. उद्या जय तयारी फायनल चा रणसंग्राम रविवारी आहे. नाईट स्पर्धा पाहिलं सांगोलाचा वर्ल्ड कप तो होतो ना त्या वर्ल्ड कपला या मैदानावरती 10 ते 20 हजार पब्लिक असतं. जागा नसते उभं राहिला. तेच हे ऐतिहासिक मैदान आहे सांगोला क्रीडा संकुल सांगोला शहराचं. कोणाचं नाव धुमधुमणार. अजून देखील एक षटक बाकी आहे. अभि तयार. अभिच्या बॅटमधून बॉल. चेंडू मात्र पोहोचलाय मिड विकेटला. सीमारेषा बाहेर. आबळ फोड फटका. 6 धावा षटकार. हीच गर्जना पाहिजे. हीच ताकद पाहिजे आणि बिग हिट केला गेलाय. षटकार इथे मात्र पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतपर्यंत 6 आल्यात पहिल्याच बॉलवरती. षटक क्रमांक 4 स्कोर कार्डवरती 27 धावा आहेत. अभिनं आक्रमण केले. पुढचा बॉल हो आणखीन एक
पूल केले बॉलला, क्षेत्ररक्षक मात्र झेल सोडतोय. चुकीला माफीने 2 चुका झाल्यात. पहिल्या बॉलती चौकार देखील खेळला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अभि स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न. या प्रयत्नात अभिबाद, कारण नितीन यांनी स्ट्राइक दिली नाही त्यांना. तो स्वतः विश्वास ठेवणं, मी मारू शकतो भाऊ, मी मारू शकतो. आज माझा कॉन्फिडन्स मात्र 7व्या आसमानवरती आहे. हवेत काय घडलं जाते, कशा प्रकारची कामगिरी असते. शेवटचा अंतिम षटक मात्र इथे सुरू असताना आपण जर पाहायला गेलं, प्री क्वार्टर फायनल सुरू आहे. बक्षीस पात्र फिरमेत जाणारा हा सामना. तालुका निह गट लांबून संघ दाखल झाले. स्कोर कार्डवरती जर पाहिलं गेलं, बनवले गेल्या त्या 28 धावा. षटक क्रमांक 4. बॉलिंग करताना पाहायला मिळते ते त्रिवेंद्र आहेत. बॉलिंग करताना नक्कीच आपण पाहतोय शेवटचं अंतिम षटक. कशा प्रकारची कामगिरी इथे मात्र केली जाणार आहे पाहूयात. दोस्त चषक स्पर्धा गाजली, नाव गाजलं, पहिलं पर्व गाजलं. कोणती कमतरता नाही आयोजनामध्ये. 4-4-6 डबल संधी दिली. विनर विनर लुजर लुजर फॉर्मेट दिला गेला. गोलंदाज तयार. हो, यावेळेस कट्टर बॉल होता. क्षेत्ररक्षक मात्र तैनात कव्हरला. क्षेत्ररक्षक राम पुजारी आलाय. 1 धाव पाहायला मिळते आहे. शेवटचा बॉल, शेवटचा षटक, शेवटचे काही बॉल. स्कोर कार्ड वरती जर पाहायला गेलं 29 आहेत. 29. हो, समोरच्या बाजूला उचललाय. क्षेत्ररक्षक तैनात, झेल झालाय. आणखीन एक खेळाडूचा इथे खात्मा. फलंदाज बाद. रेड टी शर्ट, रेड आणि फलंदाजाची विकेट. बॅटर आउट. फिरोज बाद. धाबा करावा लागतील. 4 षटक. सामना कोण जिंकेल? AJ11 जत का जत वारियर्स. एका तालुक्यामधले हे खेळाडू आमने सामन्यात. कोण कोण पडेल भारी? आता बघायचं कोणता संघ आहे. ओरिजिनल किंग साठी ही लढाई असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो शेवटचं अंतिम षटक आणि गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज सज्ज आहे. गोलंदाज सज्ज असणारा पाहिजे. पुढचा बॉल कशा प्रकारची कामगिरी करते समोर असेल लवकरी फलंदाज विश्वंभर थोडा लेट आलेला आपण पाहतोय. डिरेखीचा प्रयत्न. इथे इशारा काय आहे? वाईट बॉल इशारा प्रवीण कुलकर्णी सरांचा आलेला आपण पाहतोय. वाईट बॉल आपण पाहतोय. धावसंख्या वाढतीये. स्कोर कार्डवरती आपण जर पाहिलं गेलं 31 धावा इथे पाहायला मिळणार आहे. 31 धावा. शेवटचा षटक आपण इथे पाहतोय. गोलंदाज सज्ज आहे. बॉलिंग मार्कवरती आपण जर पाहिलं गेलं, ओहो, समोर मारलाय आणि चेंडू पोहोचेल सरळ कव्हरला. सीमारेषेच्या बाहेर. मैदानाच्या आपले चौकार आलाय. AJ11 जर संघात धावफलक वेगानं पुढे सरकते. चौकारां स्कोर कार्डवरती आपण नजर टाकतोय. 35 धावा आहेत. 4 ओव्हरची मॅच. 35 धावा इथे बनवल्या गेल्या. प्री क्वार्टर फायनल सामना आपण आजच्या दिवसातला पाहतोय. वेळात कशा प्रकारची कामगिरी इथे केली जाईल. शेवटचं अंतिम षटक आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज सज्ज आणि सारे आयोजक आपण बघतो या स्पर्धेचे दोस्ती स्पोर्ट्स. हो, यावेळेचा बॉल टायमिंग क्लास आहे. क्लास फटका मारला गेलाय. चेंडू मात्र पोहोचेल सरळ बॉटल्यांच्या बाहेर. वाघाची डरकाळी आणि नक्कीच आपण पाहतोय AJ11 जत संघाने बनवल्या गेल्या त्या 41 धावा. शेवटचे 2 बिग हिट नितीन नक्कीच खेळले गेले आणि नक्कीच आपण पाहतोय आता 42 धावा. जतवार या संघ. जबरदस्त सामना कसं रोखलं जाईल खास करून नजरा असतील सर्वांच्या. फलंदाज जर पाहिलं गेलं ना, राम पुजारी आणि मारुती कांबळे. चला, वेळ वाचवायचा. अंधार पडत चाललाय. वेळ वाचवणं बंधनकारक आहे. दोस्ती चषक आपण नक्कीच पाहतोय. नक्की मित्र असावा कसा मित्रांनो? मित्र कोणत्या बैठकीमधला असावा? मित्र असं सकाळी लवकर तुम्हाला उठवणारा मित्र पाहिजे. क्रिकेटच्या मैदानात मित्र आणणारा पाहिजे ना. कोणत्या दरबारामध्ये नाचवणारा किंवा कोणत्या पब मध्ये नाचवणारा मित्र नसावा. तर मित्र असावा हातामध्ये बॅट घेऊन
तुम्हाला बॉलिंग करणारा मित्र असावा या क्रिकेटच्या मैदान दोस्ती स्पोर्ट्स मित्र असावा वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा नक्कीच आपण पाहतोय तो मेरे साथ है जब हे खामोश तू है तो बुराई मुझसे रहती कोसो दूर नक्कीच आपण जर पाहिलं गेलं मैत्री असावी तर पक्की असावी मैत्री असावी तर हसवणारी रडवणारी भडणारी पण बदलणारी नसावी नक्कीच आपण पाहतो दोस्ती स्पोर्ट्स आयोजित भव्य स्पर्धा इथे आपण पाहतोय शेवटचा अंतिम सामना आणि जत तालुक्यातले दोन मातबर संघ आहेत सामना जिंकेल तो मला वाटते एका दिशेने जाणार आहे एका रस्त्याने जाणार आहे एकाच गाडीत जाणार आहे मात्र आता मैदानाच्या आपले लढायचे ते मात्र आपल्या संघासाठी आपल्या नक्कीच विश्वास ठेवणाऱ्या सहकाऱ्यांसाठी आणि आपल्या मित्रांसाठी त्यांनी सांगितले ज्यांनी बेस्ट ऑफ लक तुम्हाला दिलेला आहे एक लढा गावासाठी एक लढा तालुक्यासाठी आता मात्र खर्च करायचा आहे ही एनर्जी ही ताकद हवे तर काय घडणार आता मैदानावरती जर आपण पाहायला गेलं विजयासाठी मात्र बनवायच्या त्या 42 धाबा एक अप्रतिम अशी लढाई जी आपण नक्कीच तिथे पाहणार आहोत जत वॉरियर्स आणि AJ 11 जत हा संघ आमने सामने आहे आणि बॅटिंग साठी दाखल झाले मित्रांनो ज्या फलंदाजांची जोडी आहे सुपरहिट दो भाई दोनों भाई मारुती कांबळे आणि राम पुजारी जिस हनुमान ने उस राम का नाम अपने दिल में रखा था क्रिकेट के इस मंदिर में सर झुकता है बस क्रिकेट के लिए सामना आपण जर पाहिलं गेलं सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हम बुलबुल है इसके गुलसिता हमारा ये बिल्कुल क्रिकेट खेल है जो हर धर्म को एक साथ लेके आता है क्रिकेट बस एक ही शब्द है तुम्हारे ब्लड में यस गेंदबाज हाथ पे लेके हुए गेंदबाज तैयार पहली गेंद हाथ पे लेके फिरोज और पहली गेंद के बाद यहां पे मिलेगी सफलता और ये देखेंगे बल्लेबाज की क्रिकेट का जुनून देखेंगे खुद बताए हम आउट है क्रिकेट स्पिरिट यहां पे देखने को मिली ये जत तालुका बड़ा विकेट बड़ी विकेट पहली गेंद में फिरोज ने काम किया है तमाम पहला विकेट गिर चुका है इस मैदान के अंदर ये आवाज सुने देंगी तो नए बल्लेबाज अब आते हुए मैदान के अंदर देखेंगे एक तरफ से एक बात करेंगे एज लगी थी AJ 11 जत पहला विकेट फिरोज ने गिराया नया बल्लेबाज मैदान के अंदर आता हुआ बल्लेबाजी के लिए आता हुआ नया बल्लेबाज रमेश बहुत ही कमाल का मैच चलता हुआ इस मैदान में पूरे मैदान में देखिए आवाज सुनाई देंगी हर एक दर्शक बिल्कुल खड़े होकर इस मैच को देखता हुआ क्या होने वाला है सांसें रोकने वाला ये मुकाबला इस मैदान के अंदर चलता हुआ नजर आएगा गेंदबाजी के लिए भी गेंदबाज तैयार अगली गेंद लेके तैयार होते हुए नजर आते हुए फिलहाल देखिए आप फिरोज और एक बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन यहां पे करते हुए नजर आते हुए बहुत ही शानदार गेंद यहां पे देखने को मिली है कमाल का मैच चलता हुआ 42 रन चाहिए जीतने के लिए शाम का समय खूबियां भी मुझ में कमियां भी मुझ में ढूंढने वाले तो ढूंढ क्या कमी है मुझ में हम तो बस खूबियां ही ढूंढेंगे कमियां देखने के रोक तो है ना वाइड गेंद यहां पे इसके साथ आगाज किया है आगाज अच्छा अंजाम भी अच्छा एक रन पूरा सांगली जिले के दो टाइगर सामने सामने AJ 11 जत सामने आप देखेंगे जत वॉरियर्स की टीम बल्लेबाजी कर रही जत वॉरियर्स रनों का पीछा कर रही इस मैदान के अंदर ओ ये गेंद आप देखेंगे वाइट बॉल खराब गेंद माडगा 11 के सब दो खिलाड़ी सांगली जिले से बिलोंग करते जत तालुका
मैदान के अंदर देखेंगे अभी भी चलता हुआ कारवा, 42 रन चाहिए जीतने के लिए। बहुत ही बढ़िया मैच चलता हुआ इस मैदान के। अब देखेंगे शाम का समय, सूरज ढलता जा रहा है। ओहो, ये देखेंगे गेंदबाजी, जोश, जुनून, रफ्तार, स्पीड गन, गेंदबाजी मार्ग पर है बिल्कुल। बहुत ही शानदार फिरोज गेंदबाजी कर रहे हैं इस मैदान में। सांगोला क्रीडा संकुल के अंदर कौन सी टीम मारेगी बाजी? 42 रन ज्यादा बड़ा नहीं लक्ष्य। हो, ये भी गेंद बढ़िया बढ़िया डाली है। कमाल की गेंद, वाइड यॉर्कर, वाइड लाइन की तरफ गेंदबाजी कर रहे गेंदबाज, बहुत ही खूबसूरत गेंदबाजी। पहला और यहाँ पे चलता हुआ आप नजर डालेंगे। कमाल की गेंद यहाँ पे रही है। अब देखेंगे फिलहाल दो रन बने बोर्ड पर। जीत की तलाश किसके नाम जाने वाली, ये ढलता हुआ सूरज। ओहो, ये और एक गेंदबाजी देखेंगे, ये गेंदबाजी हम पर इंप्रेस नहीं है। वाइड बॉल देंगे, खराब गेंद, सिलसिला रहेगा जारी। ये शाम का समय, ये बिल्कुल सांगली जिले के दो टीमें, जत तालुका की टीमें आमने सामने इस सांगोला क्रीडा संकुल 2025 में आमने सामने आई है। अगली गेंद तैयार लेके गेंदबाजी मार्ग पर देखेंगे आप फिलहाल। और एक रफ्तार है, और एक रफ्तार है, बल्ले का किनारा है, विकेट कीपर का सहारा है। एक और बल्लेबाज को यहां पे चलता किया। बहुत ही बड़ा झटका लगता हुआ इस मैदान में आप देखेंगे। पारी की कहानी खत्म है। पहले मारुति चले, उसके बाद रमेश को भी चलता किया गेंदबाज फिरोज ने। J11 जत की टीम आप देखेंगे इस मैदान में बहुत ही बढ़िया खेल दिखाया। हालांकि टारगेट इतना बड़ा नहीं, लेकिन राम पुजारी, उनकी भी यहाँ पे जरूरत अब टीम को होने वाली। किस तरह से यहाँ पे बल्लेबाजी पेश करेंगे। बीच मैदान में खड़े सुल्तान ऑफ जत, तुझे किसने कहा है तो अनजान बन के आए कर, तो यहाँ का तेरी सल्तनत है, एक तुझे तो नापी है इस टीम की हुकूमत, तेरी थी सल्तनत, यहाँ का तू सुल्तान बन के आए कर। बिल्कुल आप देखेंगे एक तरफ फिरोज, दो टीमें जत की। अगली गेंद और एक बड़ा शॉट खेलना चाहते, लेकिन बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही है गेंदबाज के द्वारा। कमाल की गेंदबाजी यहां पे देखेंगे फिलहाल आप मैदान में। स्कोर की नजर डालेंगे यहां पे आप देखेंगे। देखिए यहाँ पे बहुत ही बढ़िया खेल यहाँ पे चलता हुआ नजर आएगा इस मैदान के अंदर। गोलंदाजीसाठी मात्र आपण जर पाहिलं गेलं, गोलंदाज सज्ज होता नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पुढचा बॉल पाहूयात काय असेल कामगिरी। षटक क्रमांक 2 साठी प्रशांत, सामने राम पुजारी, जिस बल्लेबाज ने इस लगातार 4 छक्के मारने का रिकॉर्ड किया है, वो बल्लेबाज ओ मसिया तैयार हो चुका है बल्लेबाजी के लिए। अब दूसरा ओवर चलता हुआ यहां पे अगली गेंद, बड़ा शॉट बिल्कुल सीधे बल्ले के साथ, फील्डर वहां पे फिरोज तैनात। और यहां पे देखेंगे ताकत है इनके पास, इनका बल्ला जब चलता है सामने वाली टीम बिल्कुल बह जाती है। ये वन मैन सोल्जर है, ये वन साइड हीरो राम पुजारी। इनकी विकेट अगर लोगे ना, आपको लिख के लेता हूं, आप इस मैच के अंदर बिल्कुल 90% आ जाएंगे। जब तक राम खेलेगा तब तक यहां पे कुछ होने नहीं वाला। शॉट ऑफ लेंथ, ऊपर उठा दी इस गेंद को, ये वन साइड सोल्जर, बिल्कुल आसमानी शॉट 6 रन के लिए। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज, क्या आएगा यहां पे डिसीजन, क्या सीधे ग्रिल को लाके जाके लगी है, क्या टप्पा खाई गई है। 4 रन, ये 4 रन बिल्कुल राम पुजारी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी का यहां पे प्रदर्शन करते हुए आप देखेंगे। आज का ये शाम का समय बहुत ही अच्छा आयोजन किया
ना हम देखेंगे आसिफ सर मुझे और थोड़े नाराज है बिल्कुल। आज रात को नींद नहीं आने वाली, लेकिन जैसे ही कल का नियोजन करना होगा तो थोड़ा सा यहाँ पे एक रन सर, एक रन से हारे बस, इसलिए दर्द होने वाला है। अगर वो रन किया होता तो यहाँ पे खेलते, यहाँ पे आज चैंपियन हो सकते थे। गेंदबाज तैयार, गेंदबाज तैयार, अगली गेंद सामने राम। ओहो ये बढ़िया हवा में है, ये एक हाथ से लिया है राम पुजारी। ओह आउट किए हैं, राम पुजारी का खात्मा किया गया है। टीम मीटिंग अलाउड नहीं है, जल्दी से फील्डिंग लगाओ। दोस्ती चषक 2025 यहाँ पे राम का विकेट गिरा है और ये खिलाड़ी के ऊपर टीम खड़ी है। अब राम के बाद कौन आएगा, राम के बाद कौन आएगा। जैसे 2011 वर्ल्ड कप में गंभीर के बाद युवराज सिंह, धोनी आए थे, अब इस मैदान में कौन आएगा। 2025 के वुमेन्स फाइनल के वर्ल्ड कप में आपने देखा जेमिमा रॉड्रिग्स सेमीफाइनल में आई थी। सेमीफाइनल में स्कोर की बात करेंगे, रन बनते 10 रन बनते, दूसरा ओवर चलता हुआ 3 गेंदे 2 चौके लगाए थे प्रशांत के खिलाफ। तीसरी गेंद में विकेट लाइए, 10 रन यहाँ पे बने हैं। अब जीतने के लिए चाहिए अब 32 रन, 32 की तलाश। 10 रन बने यहाँ पे देखेंगे, बहुत ही बड़ा यहाँ पे रन संग्राम चलता हुआ। प्रशांत गेंदबाजी मार्ग पर सामने बल्लेबाजी लाए नए खिलाड़ी अनिल, और अच्छी यहाँ पे शॉट। इस वक्त देखेंगे ये गेंद सामने आई है, क्या मैच हो रहा है, पैसा वसूल मुकाबला, दर्शक दीवाने होते नजर आ रहे हैं। एक और बिंदी गेंद और एक डॉट गेंद यहाँ पे आई है। अगली गेंद यहाँ लेके तैयार, यहाँ पे गेंदबाज देखेंगे, बहुत ही अच्छा खेल यहाँ पे चलता हुआ। दोस्तों चषक 2025 गेंदबाज देखेंगे, गेंदबाज तैयार। ओ हवा में गेंद उछाल दिए, खतरा हो सकता है। फिरोज, फिरोज, ओ फिरोज के हाथ से गलती हुई, 2 रन यहाँ पे लिए जाएंगे। 2 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ देखने को मिलता हुआ। हम देखेंगे 2 के मदद के साथ स्कोर बढ़ेगा आगे। रन संख्या बनती हुई रन 12 रन बोर्ड पर यहाँ पे बने हैं। 12 रन, 30 चाहिए, अब 30 चाहिए। मुकाबला बेहतरीन चलता हुआ, दूसरा और यहाँ पे प्रगति पथ पर प्रशांत की अगली गेंद लेके तैयार, 30 की तलाश। रन 13 गेंद 30 रन चाहिए। अनिल एक तरफ से, स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं 12 रन। गेंदबाज तैयार, अगली गेंद कट किया इस गेंद को, पॉइंट की तरफ कोई भी फील्डर नहीं है, गेंद सीधा जाएंगी। दिल मांगे मोर, दिल मांगे मोर, मचाया शोर। 4 रन, 4 रन यहाँ पे दर्ज किए। 4 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ दिखाई देगा। 4 की मदद के साथ 16 रन बने हैं बोर्ड पर। बढ़िया खेल। दोन षटकाचा खेळ संपला गेलाय। स्कोर आपण जर पाहिलं 16 बनवल्या गेलेला आपण पाहतोय। 12 चेंडू मध्ये 12 बॉल मध्ये पहिल्याला 2 धावा आल्यात। पंच पहिल्या ओव्हरला किती वाईड आहेत? 3 वाईड आहेत। यस, धावसंख्या मात्र आपण पाहतोय स्कोर असे 17। 17 धावा आहेत। 12 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता असणार आहे। बारा बॉल आपण जर पाहिलं गेला 25 धावांची गरज ज्यासाठी असणार एक जबरदस्त सामना आपण पाहतोय। गोलंदाज सज्ज, मात्र गोलंदाज सज्ज असेल, अभी आलाय। कमालीचा सामना, टीम मीटिंग नॉट अलाउड। 12-25 या वेळेचा पहिलाच बॉल आपण जर पाहिलं वाईट बॉल, अवंतर धाव मिळते। 12 बॉल 24 धावांची आता विजयासाठी आवश्यकता असणार आहे। 12 बॉल 24 धावांची विजयासाठी आवश्यकता इथे असणार एक जबरदस्त मॅच आपण इथे पाहतोय।
बॉल तयार, पुढचा बॉल डिलिव्हर करण्यासाठी आपण जर पाहिलं गेलं 12 चेंडू आणि विजयासाठी आपण जर पाहिलं गेलं 24 धावांची गरज आहे. बॉल तयार, पुढचा बॉल डिलिव्हर करण्यासाठी आपण जर पाहिलं गेलं हो यावेळेचा पहिला बॉल अभियान मिळाली सफलता. ओम बॉलच्या खाली एक चांगला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आलाय. टीम मीटिंग अलाउड नाहीये. शेवटचा कॉल नाही तर पेनल्टी बसेल. आता चला टीम मीटिंग अलाउड नाहीये. टीम मीटिंग जर बरं घेतली तर पेनल्टी आता बसेल. चला चला बॅट्समन चला लवकर. दत्ता कोळेकर मात्र आलाय. 4 विकेट आतापर्यंत पडले गेले. दत्ता आले बॅटिंग करण्यासाठी आपण जर पाहिलं गेलं आपल्या सांगोलाचा देखील दत्ता कोळेकर आहे. दत्ता आपण नक्की पाहतोय आता मैदानाच्या आत आलेला आहे. दत्ता कदम आहे. धावसंख्या 18 धावा आपण बघतोय. दोस्ती चषक. हो या का धन बॉल मारलाय. समोर क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रशांत बॉल पर्यंत आला. 1 धाव आली. शेवटच्या ओव्हरला किती धावा राहणार आहे पाहूयात. 1 तर आली. स्कोर कार्ड मात्र पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती आपण जर पाहिलं गेलं धावसंख्या मात्र बनवली गेली ती 19 धावा. 10 बॉल शिल्लक आहेत. बनवायच्या त्या 23 धावा. 10 बॉल मध्ये 23 धावांची विजयासाठी आवश्यकता आहे. पाहूयात काय घडलं जातंय. 10 बॉल 23 बनवायच्या. गोलंदाज तयार आहे. बॉलिंग मार्ग कशा प्रकारची कामगिरी करतात पाहूयात काय घडलं जातंय. पुढचा बॉल अभिचा. हो कडक फटका प्रशांतला. हो लाजवाब क्षेत्ररक्षण केलं गेलंय. 3 धावा वाचवल्यात. 3 रन बचाए. 1 धाव. हर सरजा जुजो मंदिर होता है. हर नदी व समाजो समंदर होता है. जंग तो बहुत ही इस दुनिया में हर जंग जीतने वाला ही सिकंदर कहलाता है. शेवटचे बॉल बाकी 9 आणि बनवायच्या त्या 22 धावा. पुन्हा इथे जर पाहिलं की पिकीचा प्रयत्न इथे फसतोय चेंडू. पण चेंडू फसला गेलाय. समीकरण मात्र आता बदलत चाललंय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते आता 20 झालेत. यावर मध्ये 4 बॉल झाले म्हणजे 8 बॉल शिल्लक आहेत आणि 22 धावा. 2 बॉल अतिशय महत्त्वाचे आपण नक्की पाहतोय. गोलंदाज अभि. पुढचा बॉल दत्तासाठी. फुलटॉस बॉल सरळ मारलाय. घाई केली जाते आणि आता बॉल मध्ये चाललाय सरळ सीमारेषा बाहेर. मैदानाला दणदण करत हा चौकार मात्र पाहायला मिळालाय. शेवटचे 7 आणि 18 बनवायच्यात. काय घडलं जाणार आहे. 7 बॉल मध्ये 18 धावांची गरज. 1 बॉल बाकी आहे. 1 गेंद बाकी. दत्ता अभी तैयार. ओ या वेळेस आपण जर पाहिलं वाईट बॉलचा इशारा आलाय. 7 चेंडू 17 धावांची गरज. दत्ता कशा प्रकारची कामगिरी करतील पाहूयात. माडग्याळ 11. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. हो यावेळेचा बॉल रानटी फटका. रानटी टोला आणि बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. दत्ताच्या बॅट मधून जत्का टायगर. हो जबरदस्त फटका आलाय. एकच मारलाय. सॉलिड मारलाय माडग्याळ. चला टीम मीटिंग अलाउड नाहीये. टीम मीटिंग अलाउड नाही. पंच सूचना करा. शेवटचे 6 11 बनवायच्यात. दत्ता आला. 1 चौकार 1 षटकार. ओम आलाय बॉलिंग करण्यासाठी. 6 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. अनिल मात्र स्ट्राईक वर सज्ज. ओम मात्र बॉलिंग साठी तयार. माडग्याळ. माडग्याळ पहिल्याच बॉलवर सिक्सर.
6 6 6 धावा. हो 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 हो, काय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. अचानक भयानक वादळ माडग्याळ, अचानक भयानक वादळ आलंय माडग्याळचं. माडग्याळचं हे वादळ, नाव त्याचं अनिल. पॉवरफुल षटकार, शेवटचे 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. हो, या बेचा बॉल आपण जर पाहिलं, ओमने एक सुरेख टाकलाय. 4 बॉल 5 बनवायच्यात. सामना जर टाय झाला, संकट आणखीन वाढलं गेलं. आता 4 बॉल 5 सुपर होईल का? ओ, यावेळेस कट केला बॉल. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत आहे. क्षेत्ररक्षण मात्र केलं जाईल. दत्ताला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न आहे का अनिलचा? नॉन स्ट्रायकरला दत्ता, खेळ दत्ताचा जमला. हो नाहीये, बेलसर नाही पडले. हो हो, इथे मात्र काय घडलंय? AJ11 जत. हो 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 हो, यावेळेस पाहायला मिळेल. जिंदगी झंडवा फिर भी घमंडवा. एकोणचाळीस. आ रा रा रा. ओ, यावेळेस जर पाहिलं गेलं, आ रा 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 रा, काय झालंय? आणि माडग्याळ माडग्याळ या संघाने हा सामना इथे जिंकला गेलाय. अभिनंदन अभिनंदन. हार्डलक AJ11 जत, हार्डलक. दत्तानं गेम पलटी केली. दत्तानं कौतुक करावं लागेल. हार्डलक टीम. एक मात्र झालंय, एक मात्र झालंय. जजचा विजय नक्की झाला. जज संघ जिंकलाय. एकच तालुका आहे, एका तालुक्यात ट्रॉफी नक्की जाणार. हार्डलक. पाठवायचा बॉल द्यायचा आहे. ए बॉल दे. ए कोण आहे रोलरवर? बॉल दे पडदिशी. बॉल द्या मागला पडदिशी, नाही तिथं आल्यावर काय करणार बा. ए